न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठा। माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने 400 गुणवंतांचा भव्य सत्कार। गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी मनपा माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। गेल्या 20 वर्षांपासून बोरुडे यांनी ही कौतुकाची परंपरा अखंडपणे जपली असून यंदाच्या सोहळ्यात सुमारे 400 यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते। विद्यार्थ्यांना प्रेरित करताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते। शिक्षण, जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी भविष्यात यशाचे सर्वोच्च शिखर गाठले पाहिजे। माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी गेल्या 2 दशकांपासून हा कौतुक सोहळा सातत्याने सुरू ठेवला आहे। गुणवंत विद्यार्थ्यांच्या या सत्कारातून समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही पुढे जाण्यासाठी मोठी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असते, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या। या भव्य कार्यक्रमाला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी सभापती पुष्पाताई बोरुडे, डॉक्टर रणजित सत्रे, पुरुनाथ ढोकळे, मनीष अहुजा, अविनाश जाधव, पुष्कर कुलकर्णी, बाबासाहेब शिंदे, अभिजित बोरुडे, स्वप्नील बोरुडे, शरद बोरुडे, प्रदीप बोरुडे, ओंकार बोरुडे, यदुनाथ जोशी यांच्यासह परिसरातील नागरिक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एखादा त्या ठिकाणी असा नगरपालिका शाळेत शिकलेला पण तरी देखील तो मोठा शास्त्रज्ञ होता। जगाच्या नकाशावरती असणाऱ्या वेगवेगळ्या नासासारख्या संघटनेमध्ये तिथं तो शास्त्रज्ञ पण पोहोचतो। तर हे मनाची जिद्द असली पाहिजे की आपल्याला कोणत्या या क्षेत्रामध्ये काम करायचं, कुठल्या क्षेत्रात असो। एखाद्याला खेळाडू व्हायचं असं तुम्ही जर ऑलिम्पिकचं उदाहरण पाहिलं, जेवढे ऑलिम्पिक पदकापर्यंत गेले आहेत तर तुम्हाला सांगतो त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नसताना देखील ते ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतो। आपल्या काळी पाहतो की शहरी भागामध्ये आपलं आयल्यानगर शहर असेल, पुण्यासारखं शहर असेल, पिंपरीसारखं शहर असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, संभाजीनगर असेल, तिथं मोठे मोठे आता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत। तिथं मुलांना कोचिंग क्लासेस खेळाच्या देखील दिले जातात। पण ते काय फार असं सगळ्याचं उदाहरण नाही की ऑलिम्पिकपर्यंत असतो, पण ऑलिम्पिकपर्यंत जे जे लोक गेले ते सगळे ग्रामीण भागात। त्याला कुठं नसायचे चांगले कुठे एखादा किलोमीटर झाला तो बॅट नसायची, पण तो लोकांची बॅट येऊ शकतो एखादा खेळाडू पुढं जातो। म्हणजे सगळ्याचा इतिहास जर पाहिला तर सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मुलगी फक्त मनाची जिद्द जर बाळगली असेल, मनाची जिद्द असेल तर तुम्हाला सांगतो की त्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा प्रयोग होतो। तशाच प्रकारे आपण पाहतो की आता कोचिंग क्लासेस बाबतीत विमर्श निर्माण झाला तर त्या बाबतीमध्ये आपण प्रत्येकाने अभ्यास केला तर चांगल्या प्रकारे आज सगळे विद्यार्थी करू शकतात। एक आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या नातेवाईकांचं नाव, आपल्या परिसराचं नाव, शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव हे कुठे आपण महाराष्ट्रात घेऊ शकतो असं अनेक जणांनी उदाहरण दिलं आहे। पण आपल्या माध्यमातून देखील कुठेतरी आपला पालक वर्ग आज आपल्यापर्यंत आला आहे, आपल्याबरोबर आलेला आहे। तर आपल्या माध्यमातून तुम्ही पालक वर्गाच्या निकालाच्या दिवशी निकाल लागल्यानंतर आपल्या पालक वर्गाने आपलं कौतुक शेजारी पाजारी नातेवाईकांपर्यंत केलं पाहिजे। त्यांच्या मनाचं, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा कुठल्याही जगातल्या कुठल्याही क्षेत्रामधल्या हा किती जरी बोलले आपण काही किती जरी पैसे केले तर तो मनातला आनंद चेहऱ्यावर जेव्हा येतो तर तो आपण कशाची तुलना करू शकत नाही। म्हणून विद्यार्थ्यांचीच अपेक्षा असते, आपल्या पाल्यांची अपेक्षा असते आईवडिलांची की तो आनंद तुमच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबातल्या आपल्या वडीलधाऱ्यांपर्यंत मिळाला पाहिजे। आणि ती जिद्द आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी की आपल्या आईवडिलांपर्यंत कुठेतरी इच्छा त्यांची भावना पूर्ण केली पाहिजे। आज इथं अवधर सर आहे, भाऊला सांगितलं आता बाबासाहेब मी वर्गात सुद्धा राबीला होतो, त्या अवधर सर शिकवायला होत्या। पण हे सगळे असे शिक्षक करून तुमच्या परिसरामध्ये आता शिंदे सर आपले शिंदे सर संपत आला शिकवायला होते, म्हणजे असे सगळे जर शिक्षक लोक सगळे जर तिकडे गेले बाबासाहेब तर आईल्यानगर शहराचा आपल्या सर्वांना आकार द्यायचा। तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तिथं आपण अगदी लोकांना कचऱ्यापासून कचरा कोण टाकण्यापासून आपल्या शिक्षण आपल्याचं काम आपल्या सर्वांना घडवून करायचं। त्यामुळं सगळ्यांनी शास्त्र वाचलं
आपण इथंच असलो पाहिजे. आपल्या वॉर्डमधील सर्व विद्यार्थ्यांचा यशवंत गुणवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आहे. आज खरं म्हणायचं तर दुग्ध शर्करा योग आपल्या अहिल्यादेवी म्हणजे आपल्या अहिल्यानगर शहराचं कुशल अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. तरी दुग्ध शर्करा योग म्हणायचा की आज आपण विद्यार्थ्यांचा गौरव करतोय. आज त्या प्रसंगी आपल्या नगर शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर, माजी महापौर बाबासाहेब, नगरसेवक पुष्कर कुलकर्णी, नगरसेवक माझे पती अनिल भाऊ बोर्डे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी महिला बालकल्याण सभापती योगिताताई सत्रे, सर्व शिक्षक वृंद आणि उपस्थित आणि अभिजित बोरुडे आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि सर्व पॅरेंट्स, सर्व विद्यार्थी, आज आपण या ठिकाणी जो गौरव करत आहोत. गेली आपण 15 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम ठेवत असतो. खरं म्हटलं तर जेव्हा 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागतो तेव्हा आपल्याला असं वाटतं मुलांनाही कौतुकाची घराकडनं असतील, आईवडिलांकडनं असतील, परमेश्वराची थाप असतील, पण प्रत्येक मुलांना असं वाटतं की आपलाही एक गुणगौरव असावा. तर आपल्या वॉर्डमधील अनेक भाऊ म्हणजे माझे पती आणि मी त्या ठिकाणी मनापासून कौतुक करू इच्छितो. कारण गेल्या अनेक वर्षापासून भाऊ आणि भाऊ जरी माझ्यापेक्षा वयाने मोठे असते परंतु एक लहान भावासारखं ते मला काय मार्गदर्शन करत असतात. आणि मी पाहतो राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा व्यावसायिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये भाऊ त्यांचा ठसा उमटवत असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडून त्यांच्यावर झालेले संस्कार आणि तसेच संस्कार ते पुढे त्यांच्या मुलांवर करत आहे. ते म्हणजे आमचे स्वप्नील आणि साई, हे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून व्यवसायात असो, सामाजिक क्षेत्रात असो कायम त्यांना खांद्याला खांदा लावून काम करत असतात. इथं उपस्थित असणारे सर्व गुणवंत विद्यार्थी, तसे तर विद्यार्थी म्हटले की सर्व गुणवंतच असतात. परंतु जसं मी भाऊंचं कौतुक केलं, जसा त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून संस्कार मिळाला, तसेच आज जे विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे त्याच्यात सिंहाचा वाटा म्हणजे त्यांच्या पालकाचा आहे. कारण पालक त्या विद्यार्थ्यांना काय व्हावं याच्यासाठी स्वप्न पाहत असतात. एवढं सांगून सुद्धा काही जण त्यांच्यात बोलतच आहे. मागे उपस्थित असणाऱ्या काही भगिनी आहेत त्या अजूनही मोबाईलमध्ये पाहत आहेत. कृपया त्यांनी मोबाईल बाजूला ठेवा. तेव्हा त्या ताईकडे बघा सर्वांनी, तेव्हा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा त्या ताईसाठी मोबाईलमध्ये पाहत. असू द्या, थोडा विनोदाचा भाग जर सोडला तर भाऊंच्या माध्यमातून असंच यापुढेही फक्त प्रभागातील नव्हे तर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाऊ तुमच्या माध्यमातून झाला पाहिजे. कारण मी आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर 10वी आणि 12वीचा हा पहिलाच निकाल लागला आणि त्या पहिल्या निकालासाठी जी गुणवत्ता चांगली आहे किंवा त्यांनी आपल्या आईवडिलांचं आपल्या शहराचं नाव रोशन करायचं प्रयत्न करा अशा विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. त्याचं मला पाहिजे कौतुक आहे. आणि खरं तर जे लोक नागरिक या ठिकाणी जमले, आपण पाहतो की निवडणूक आल्यानंतर 10वी 12वीचा शिक्षकांचा सत्कार, शिक्षकांचा सत्कार, कॉलनीतील ज्येष्ठांचा सत्कार, कॉलनीतील महिलांचा सत्कार, कॉलनीतील महिला नाही तरी ते कोणती स्पर्धा घेतली महिन्याची कोणती स्पर्धा असते होम मिनिस्टर नको मला तरी नगरसेवक होम मिनिस्टर कधी करतो निवडणुकीच्या काळात. पण हा सगळा काळ संपलाय तरी देखील मी अहिल्यानगर शहरामध्ये पहिला नगरसेवक असा पाहिला की त्यांनी नाहीतर आपण पाहतो की एकदा लोक ते निवडून गेल्यानंतर ते परत म्हणजे तुमचे 5 वर्ष आपण निवडणुकीच्या काळात भेटू. पण जो सातत्याने काम करतोय त्याला अनेक वर्षापासून आपल्या भागात मी आणि
आणि ते उद्याचा भारत घडवत असतात. तर विद्यार्थ्यांना पहिल्यापेक्षा आता आपण पाहतो भरपूर सुखसोयी झालेल्या आहेत आणि त्यातनं विद्यार्थ्यांनी जर योग्य अभ्यास केला तर नक्कीच ते पुढं मोठे उडी मारू शकतात. कोणी कलेक्टर, कोणी इंजिनियर, कोणी CA, कोणी डॉक्टर, कोणी वकील अशा मोठमोठ्या पदावर जाऊ शकतात. त्यासाठी हा एक कार्यक्रम आणि भाऊ बोरुडे प्रत्येक वर्षी घेतात आणि आवर्जून ते काही आपण पाहत असतो समाजामध्ये काही फक्त इलेक्शन आल्यावर काम करणारे लोक असतात आणि काही सातत्याने काम करणारे असतात. धनुभाऊ त्यामध्ये आपण पाहतो आपण काय सातत्याने काम करणारे आणि भाऊ आणि इलेक्शन आल्यावर कधी कधी म्हणत असतो उगवतात असे वेगळे लोक असतात. त्याच्यातनं जाता आपण विद्यार्थ्यांना एवढंच सांगू शकतो आम्ही जसं राजकारणात सातत्य ठेवतो तसं तुम्ही अभ्यासात सुद्धा सातत्य ठेवा. काही अभ्यासात नसेल तर क्रीडा क्षेत्र असेल, खेळ असतील त्यामध्ये सुद्धा आपण प्रावीण्य दाखवून आपल्या या अहिल्यानगर शहराचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. आज अहिल्या देवीची जयंती आहे त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.